बीडनंतर पुढची बातमी आता वर्धा जिल्ह्यातून। फेसबुकवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्यानं आंबेडकर अनुयायी आक्रमक झालेत। वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव पोलीस स्टेशन बाहेर आता गर्दी झालेली आहे। लिखाण करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान पुलगाव शहरात पोलिसांचा आता मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवळी वर्धा येथून पोलिसांचा अतिरिक्त फौज फाटा बोलवण्यात आलेला आहे। पोलिसांनी संबंधित तरुणीला अटक देखील केलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी चेतन व्यास आपल्या सोबत आहेत। चेतन, हे तरुणीची काय ओळख आहे आणि आता वर्धा मधलं वातावरण आता कसं आहे? कारण मोठा जमाव दिसतोय पोलीस स्टेशन बाहेर। पोलीस स्टेशन समोर जमा होता नागरिकांनी आक्रमक होते, मात्र सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण आणि पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी नागरिकांची समजूत घातली आणि त्या आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या तरुणीला तात्काळ अटक केली। त्याच्यामुळे वातावरण सध्या निवडलेलं आहे आणि आक्षेपार्ह लिखाण केलेल्या तरुणीवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तरुणीला अटकही सुद्धा करण्यात आली आहे। त्यामुळे सध्या वातावरण शांत झालेलं आहे। नागरिकांची गर्दी हळूहळू कमी होत आहे। पोलिसांचा जो कुमक बंदोबस्त होता त्यांनी नागरिकांना माहिती दिली की गुन्हा दाखल करण्यात आला, तात्काळ अटक करण्यात आली। त्यामुळे अनुयायी सुद्धा सध्या आता शांत होताना दिसते। नक्कीच चेतन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। पुलगावमध्ये आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मात्र संबंधित तरुणीला जिने आक्षेपार्ह लिखाण केलं होतं तिला अटक केली।